टॉस धामणगाव संघाने जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे आणि गावदेवी ओवळी संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. स्टार्ट आपण पाहतोय की SSPL या स्पर्धेचा उद्घाटनीय सामना, त्यानंतर जय भोलेनाथ चषक 2025 या स्पर्धेचा उद्घाटन सामना आपण पाहतोय. गावदेवी ओवळी संघाचे कॅप्टन आपला 12th मॅन पाठवायचा आहे लगेच. गावदेवी ओवळी संघाचे कॅप्टन 12th मॅन समालोचन कक्षामध्ये येणं अनिवार्य आहे. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज आणि पहिला चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू उंच आकाशात, परंतु क्षेत्ररक्षक त्याचा पिछा करतोय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला आणि 2 धावांनी श्री गणेशा गावदेवी स्पोर्ट ओवळी संघाचा या ठिकाणी आपण पाहायला मिळतो. या अगोदर आपण गावदेवी स्पोर्ट ओवळी संघाकडून एक जबरदस्त मेगा स्पर्धा बघितली, अतिशय भव्य दिव्य अशी स्पर्धा, आणि तोच गावदेवी ओवळी संघ या ठिकाणी आपण खेळताना पाहतोय. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या. यावेळी मात्र चेंडू हवे येते, पुन्हा एकदा कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढलेला आहे. यावेळी मात्र चेंडू थांबणार नाहीये, जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषा पार षटकारासाठी. थँक्यू डिझाईन. SSPLच्या सर्व खेळाडूंना एक सूचना आहे. आज फक्त ज्ञानसी 11 आणि निधी एंटरप्राइजेस हा सामना होईल. बाकीचे सामने आपण नक्कीच शेड्यूल सांगणार आहोत. ज्ञानसी 11 आणि निधी एंटरप्राइजेस हा फक्त एक सामना आजच्या नाईटला होईल आणि 12 वाजता तो सामना होईल. सॉरी, आजचा सामना आम्ही वेळ सांगू, ज्ञानसी 11 आणि निधी एंटरप्राइजेस. त्यानंतर उदयाचे सामने सर्व हे ठीक 12 वाजता दुपारी होणार आहेत, सुरू होणार आहेत. थँक्यू. शपल क्रॉस झाले फलंदाज. खरं तर ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर गेले होते, चेंडूही ऑफस्टम्पच्या बाहेर होता. चला गावदेवी ओवळी संघाचे कॅप्टन आपला 12th मॅन पाठवा प्लीज, कारण खेळाडूंची नावं इथं लाईव्ह टेलिकास्टमध्ये स्कोरिंगसाठी पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आपला 12th मॅन आमच्या समालोचन कक्षामध्ये येणं त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. हॉल गोलंदाज तयार होते. हा चेंडू लाप केलेला आहे, स्टेट बॅटने खेळले होते. चेंडू साइड स्क्रीनवर धडकतोय. 6 धावांसाठी षटकार. आणखी 2 धावा या पूर्ण केल्या जात आहेत. निश्चित आदरणीय या व्यासपीठावरती सत्कार मूर्ती आपण पाहू शकता. सन्माननीय हिंदरजी पाटील साहेब, त्यांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान केला जातोय. यस, आपण थोड्याच वेळाने करूया. मॅच कंटिन्यू करायची आहे. दोन्ही संघाचे 12 खेळाडू कृपया कॉम बॉक्स मध्ये पाठवा. हा चेंडू पाहतोय आपण स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. सिंगलला तिथे घेण्याचा प्रयत्न आणि थेट यष्ट्यांवर चेंडू फेकला होता आणि मग सिंगल पूर्ण. 17 धावा धावपलकावर झालेले आहेत आणि अजूनही 12th मॅन आमच्या समालोचन कक्षामध्ये आलेला नाहीये गावदेवी स्पोर्ट ओवळी संघाचा.
यस कपिल आपण यायचं आहे आपल्यासाठी अजून एक मेहनतम्याचा पुरस्कार आहे सन्मान्य भोलेनाथ पाटील यांच्या सो दीपा भोलेनाथ पाटील यांच्याकडून ISPL मॅच मॅन ऑफ द मॅच साठी आपल्याला पाहायला मिळते आकर्षक घड्याळ आणि दीपा ब्युटी पार्लर अँड क्लासेस साठी तुम्हाला एक कुपन दिलं जाईल त्या कुपनच्या माध्यमातून तुम्हाला 25% डिस्काउंट दिलं जाईल तर त्याच्यासाठी दिलं जातं एक कुपन त्याचबरोबर एक आकर्षक घड्याळ सन्मान्य भोलेनाथ पाटील यांच्या सो दीपा भोलेनाथ पाटील यांच्याकडून SSPL साठी मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आहे या ठिकाणी सन्माननीय डॉक्टर राजेश भोईर साहेबांचाही या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे आपलेही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे तसेच सन्माननीय दिनकरजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आपलेही सहर्ष स्वागत आहे त्याचबरोबर रामजी पाटील आपलेही सहर्ष स्वागत आहे तसेच सन्माननीय शगनजी भोईर तसेच वंडरजी भोईर साहेब ही उपस्थित झालेले आहे आपलेही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे श्याम पाटील यांच्या माध्यमातून फलंदाजाने जर हॅट्रिक सादरीकरण केलं तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे सन्माननीय श्यामजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून हा चेंडू खाली राहणारा चेंडू होता सबमरीन चेंडू आपण बघितला चेंडू पडल्यानंतर कुठे ना कुठे खाली राहिला होता स्क्लीट झाला होता आणि त्या अनुषंगाने पंचांकडून 22चा इशारा येतोय अवांतर धावेने धावसंख्या धावफलकावर 18 लागतीये कैलास आणि प्रवीण ही सलामीची जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय खरं तर पहिल्या षटकात दे दणादण बॅटिंग केली होती दोन्ही फलंदाजांनी हा चेंडू ऑफ स्टंप सोडणारा चेंडू पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतोय अवांतर धावेने आणखी एक धावसंख्येमध्ये भर पडेल धावसंख्या होईल ती 19 हा खराब चेंडू फुल टॉस स्वांग केलेल्या चेंडूला लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडू 4 धावांसाठी ग्लोरियस चौकार क्रिकेटवर राऊंड द विकेट यावेळी मात्र चेंडू हवेत आहे ते खूप प्रयत्न केले जात आहेत मात्र बराच काळ चेंडू मध्ये असल्यानंतर इथे नोमॅन्स लँड मध्ये जेव्हा चेंडू लँड झाला तोपर्यंत 2 धावा या पूर्ण केल्या गेल्या 2 धावाने धावसंख्या धावफलकावर आता 25 लागते सॉरी धावसंख्या 25 झालेले खरं तर पहिल्या षटकात 17 धावा आल्यानंतर त्यानंतर एक चांगला प्लॅटफॉर्म चांगला धावसंख्या उभारण्याच्या नक्कीच तयारीत आहे गावदेवी ओवळी संघ टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण केलं श्यामस्पॉट धामणगाव संघाने इथे चांगला चेंडू आहे पूर्णपणे बीट होतोय फलंदाज मोठे फटके मारण्याचा प्रत्येक चेंडूवर प्रयत्न केला जातोय मात्र चेंडूची निवड ही खूप अतिशय महत्त्वाची असते टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 40+ क्रिकेट असो की रेग्युलर क्रिकेट असो चेंडूची निवड मोठा फटका मारण्यासाठी खूप महत्त्वाची असते राऊंड द विकेट गोलंदाज तयार हा चेंडू लोअर चेंडू टाकला होता लोअर फुल टॉस चेंडू बॅटवर प्रॉपर आलेला नाहीये मात्र तरी सुद्धा चेंडू बराच लांब गेला मिड विकेट सीमारेषेवर कलेक्ट करण्यात आला चेंडूला जोपर्यंत फेक झाली एक सिंगल आली सिंगलच्या मदतीने धावसंख्या 26 लागलेली एक चांगली धावसंख्या म्हणावी लागेल प्रेमनाथजी पाटील भाऊजी यांचा हा संघ गावदेवी ओवळी संघ जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहेत प्रेमनाथ पाटील भाऊजी यावेळी मात्र बॅकफुटला गेले फलंदाज चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय सिंगल आली डबलचा प्रयत्न निश्चितच केला जाईल ग्रासी आउटफील्ड आणि ग्रासी आउटफील्डवर इथे चेंडू जोपर्यंत क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण 2 षटकं संपली 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर लागलेल्या त्या 14च्या सरासरीने 28 गावदेवी स्पोर्ट ओवळी संघाच्या O2 मनोज ठाकरे सर निश्चितच आपण पाहतोय अप्रतिम आयोजन नियोजन आकर्षण म्हणजे आपण पाहिलं तर सोनाले पाडा आणि सरवली पाडा यांच्यामधली असलेली ती
SSPL प्रीमियर लीग आणि प्रीमियर लीगमध्ये आपण जर पाहिलं तर 12 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण जर पाहिलं ना तर श्री दीपेश दिनकर पाटील युवा उद्योजक फॅन टीम आपण पाहिली तर निधी इंटरप्राइजेस. त्यानंतर आपण पाहतोय श्री योगेश तरे फॅन टीम दर्शन स्टार आणि त्यानंतर श्री अशोक तरे उद्योजक यांच्या माध्यमातून पाहतोय फॅन टीम हिमांशी 11. त्यानंतर श्री दीपेश प्रकाश पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहिली तर परी इंटरप्राइजेस ही टीम. त्यानंतर आपण पाहतोय श्री सागर भोईर युवा उद्योजक फॅन टीम जय भोलेनाथ ही टीम एक चांगली आहे आपण पाहिलं तर. त्यानंतर कुमार विराज चोरगे फॅन टीम बालाजी एकर्स. त्यानंतर आपण पाहतोय दिनेश भोईर फॅन टीम गणेश मूर्ती स्पोर्ट टीम ही चांगली पाहायला मिळते. त्यानंतर आपण पाहिलं तर श्री उमेश भोईर उद्योजक आपण पाहिलं त्याने ATM खोललेला आहे. पहिल्या मॅचमधून हजारोच्या रुपयाने बक्षीस लावलं जाते. उमेश भोईर फॅन टीम आपण पाहतोय रुद्रांश इंटरप्राइजेस. त्यानंतर आपण पाहतोय दिनेश पाटील फॅन टीम रुद्रा 11. अशा 12 टीम SSPL मध्ये खेळताना पाहायला मिळतात. ओ टू कॉम्बॉक्स धन्यवाद. येस मित्रांनो, या स्पर्धेचं एक आणखी वैशिष्ट्य म्हणजे बघा, मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात तुम्हाला इतर पारितोषिक मिळतात. मात्र मी सांगेन त्या पारितोषिकाबद्दल. जाऊया पुढील खेळाकडे. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार होतोय तिसऱ्या षटकासाठी. पहिला चेंडू, इथे लॉफ शॉट, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. ग्लोरियस 6, जबरदस्त फटका, षटकार. आयोजन केला लग भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केला लग. हे नावात नाही रे गावात दम. विकास जोशी खेळपट्टीवर येतात. परंतु पहिली जे षटक होतं, पहिलं दुसरं 45च्या खेळाडूंनी व्यवस्थित खेळून काढलेलं. मी तर म्हणेन त्यांचे काम त्यांनी व्यवस्थित केलेले. नेक्स्ट मॅच साठी आपण नक्कीच जाऊया. दिलीप दादा, नेक्स्ट मॅच कोणाची असेल आमच्यापर्यंत? 40. येस, थँक्यू. गावदे स्पोर्ट पूर्ण आणि विजय स्पोर्ट खांडपे दोन्ही संघाचे कॅप्टन 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपणास टॉस बॉक्स मध्ये यायचंय. इथे मात्र षटकार येतोय, जबरदस्त फटका. अगदी चेंडू लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ यांच्या मधून षटकारासाठी जातोय. 6 धावा. नाही, तोच पंचांचा षटकार. या षटकाराने मात्र आता धाबे दणाणलेले आहेत नक्की क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचं. कारण काय जबरदस्त बॅटिंग. यानंतर मी कपिल पाटील आपणास विनंती करतोय, अगोदरच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपल्यासाठी हे एक पारितोषिक आहे, घड्याळ, जे दीपा ब्युटी पार्लर क्लासेस दीपा ब्युटी पार्लर अँड क्लासेस यांच्या माध्यमातून देण्यात आलेले कुपन, तसेच 25% डिस्काउंट. क्या बात आहे. आणि आकर्षक वॉच आपल्यासाठी देण्यात येईल. मेकअप मध्ये 25% डिस्काउंट, म्हणजे 1 लाखाची जर मेकअप केली तुम्ही तर 75,000च घेतले जातील. आणि मी
डॉक्टर हेंदरजी पाटील साहेब, आपणास विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते यस द्यायचं आहे. हे पारितोषिक आकर्षक घड्याळ आणि 25% डिस्काउंट आणि एक कुपन जे आपल्याला मिळणार आहे. हे कुपन नक्कीच बघा ठाकरे सर, या स्पर्धेची वैशिष्ट्य मॅन ऑफ द मॅच एक साडी, त्यानंतर ब्युटी पार्लरकडून एक कुपन आणि त्यानंतर आकर्षक लेडीज घड्याळ. म्हणजे तुमची फॅमिली जी असेल ती नक्कीच खुश. आता म्हणणार नाहीत की तुम्ही क्रिकेट खेळायला जाता आमच्यासाठी काय आणता. धावसंख्या धावपलकावर 48 झालेले आहेत. 48 ओव्हर झाली यस. बघा, घरातून तुम्ही क्रिकेट खेळायला निघताना सर्वात प्रथम नाराजी व्यक्त केली जाते मिसेसकडून. सर्वात प्रथम नाराजी व्यक्त केली जाते ती आपल्या महिला मंडळकडून. परंतु आता तुम्ही हक्काने जाऊन सांगू शकता की आम्ही खेळायला जातो, खाली हात येत नाही. मॅन ऑफ द मॅच, तुझ्यासाठी साडी, तुझ्यासाठी 25% डिस्काउंट आणि आकर्षक घड्याळ मी घेऊन आलोय. या स्पर्धेची ही वैशिष्ट्य आहेत मित्रांनो. रिलीफ स्प्रे असेल, रिलीफ स्प्रे तर पोहोचवायचं आहे नक्कीच. गोलंदाज तयार चौथ्या षटकासाठी. इथे मात्र क्या बात आहे, आजच्या दिवसातील हा सर्वोत्कृष्ट फटका. व्हॉट अ शॉट ऑन द राईस. चेंडू सीमारेषा पार. 6 धावांसाठी कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा क्लिअर. 6 धावा, षटकार. धावांचा अक्षरशः पाऊस पडतोय. SSPLच्या सामन्यामध्ये पैशांचा पाऊस पडला, इथे धावांचा पाऊस पडतोय. आणखी एक मोठा शॉट. यस, आणि चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषा क्लिअर करेल. बघूया पंच इथे काय म्हणतायत. अजून पंच तिथे निर्णय देत नाही. आता मात्र षटकाराची घोषणा झालेली आहे. 6 धावा, षटकार. निश्चितच आपण जर पाहिलं चिकणे सर ना, आज ओवली संघाचा सामना पोगाव इथे होता आणि तिथे अपसेल फेल ठरले होते प्रवीण, परंतु त्याचा मात्र इथे कुठेतरी राग काढला जातो या ठिकाणी. नाही खरं आहे. कभी हिरो तो कभी झिरो. हे क्रिकेट आहे. क्रिकेट कधी तुम्हाला 7व्या आसमानवर नेईल, कधी 2 गज जमीन के नीचे नेईल. हे क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये काही सांगू शकत नाही. क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्निटी असं म्हटलं जातं, ते उगीच नाही. निश्चित जेव्हा प्रवीण चालतोय तेव्हा त्यांची टीम धावते. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रत्यक्ष रूप. अगदी बरोबर आहे ठाकरे सर, उल्लेख केला. प्रवीणची फलंदाजी ही निर्णायक फलंदाजी ठरते या सामन्यामध्ये. इथे मात्र वाचण्याचा इरादा गोलंदाजांकडून, मात्र हा वाचण्याचा रस्ता नाहीये. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू बराच टाकला होता. अतिरिक्तच्या रूपाने सिंगल आली. तर या अतिरिक्तच्या रूपाने धावसंख्येमध्ये भर पडते. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. इथे मात्र सीमारेषा क्लिअर करू शकलेला नाहीये फलंदाज. लॉंग ऑफ सीमारेषेवर एक चांगला झेल आणि फलंदाज फेल. मित्र म्हणेन या हंगामामध्ये सर्वात पहिली रजनी स्पर्धा आहे जी 40+ माध्यमातून खेळली जाते. नाहीतर कसं असते, दिवसा बापांनी खेळा आणि रात्री मुलांनी खेळा, असं बऱ्याच ठिकाणी आयोजन आपण पाहतोय. नाईटमध्ये पोरं खेळतात आणि दिवसा बाप खेळतात. परंतु इथे मात्र क्लिअर कट आपण पाहतोय 40+ महत्त्व दिले गेलेले आहे. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. इथे मात्र बॅकफुटला गेले फलंदाज. चांगला फटका आहे. अगदी हळू चेंडूला ढकललं होतं. पॉईंट क्षेत्रामध्ये जोपर्यंत डीपचा क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत सिंगल ही कव्हर केली जाईल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावपलकावर गावदेव ओवली संघाची तब्बल 62 लागते. क्या बात आहे. अगदी बघता बघता धावसंख्या आपण पाहतोय 62 वर गेलेली आहे. जबरदस्त धावांचा मोठा डोंगर रचलेला आहे. जणू काही हिमालय आपण पाहतोय धावांचा. गोलंदाज तयार. हा चेंडू मात्र प्रॉपर बॅटवर आलेला नाहीये, तरी सुद्धा
मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, सिंगल आली, डबलचा प्रयत्न, धोकादायक डबल ठरू शकली असती, मात्र 64 धावांवर आपल्या संघाला पोहोचवलेलं आहे. जितकी स्वतःची धाव तुम्ही मेहनतीने धावता ना, तितकी दुसऱ्याची धावी आपल्या संघासाठी धावणं खूप महत्त्वाचं असतं आणि तेच केलेलं नॉनस्ट्राइक एंडच्या फलंदाजाने. फलंदाज विकास चांगली साथ देतो आपल्या पार्टनरला, अशी साथ देणं खूप महत्त्वाचं असतं. हा चेंडू लाभ केलेला आहे, ताकदवर फटका, चेंडू जाईल जाईल जाईल, सीमारेषा पार, षटकार. तर चला दोन संघ प्लीज, विनंती असेल विजय स्पोर्ट खांडपे वर्सेस गावदेवी पूर्णा, दोन्ही संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे आणि बरोबर आपली जी काही एंट्री फी असेल तीही घेऊन यायची आहे. धन्यवाद. 24 चेंडू 70 धावा गावदेवी स्पोर्ट ओवळी संघाने केलेले आहेत आणि 24 चेंडू मध्ये 71 धावांचं लक्ष श्याम स्पोर्ट धामणगाव या संघाला दिलेले आहे. खरं तर टॉस जिंकल्यानंतर ठाकरे सर निर्णय घेतला होता जो क्षेत्ररक्षणाचा, तो कुठे ना कुठे चुकीचा ठरवलेला आहे गावदेवी स्पोर्ट ओवळी संघाने. अगदी बरोबर, अतिशय आक्रमक रूप पाहायला मिळाला, खास करून प्रवीण, क्या बात आहे, काय फटकेबाजी पाहायला मिळाली, खूप धमाल केली आणि गोलंदाजाचा धुव्वा उडत असताना पाहायला मिळतंय. 4 षटकांची समाप्ती झाली आणि या स्पर्धेतील सर्वाधिक धावा कुटण्याचा विक्रम 70 धावा लागल्या गेल्यात. 71 धावांचं या ठिकाणी लक्ष ठेवलेलं आहे. आज उद्घाटनीय दिवस आहे, पहिली रजनी आहे आणि पहिल्या रजनीमध्ये 40+ संघाने मात्र धावांचा पाऊस पाडलेला आहे. आपण पाहिलं तर अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाली. पुढील टॉस साठी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच चला. खांडपे वर्सेस पूर्णा आणि टॉस नक्कीच ठाकरे सर आपण कंप्लीट करा. कॅप्टन आलेले आहेत. चेंडू जात आहेत ते आमच्याकडे पर्यंत पोहोचवा, कारण जुन्या चेंडूंची कमतरता आहे. निश्चितच आपणास विनंती असेल, सस्ने विनंती करतो. डॉक्टर राजेशजी भोईर आणि हेंदरजी मामा, आपणास विनंती असेल ही टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्समध्ये या. सर जाताय का?
छाप किंवा कॅट आपण दोन्ही संघाचे कॅप्टन पूर्ण संघाचे कॅप्टन इथे नक्कीच खांडपे संघाचे कॅप्टन कॉलिंग करतील. काटा असं म्हणणं आहे त्यांचं आणि मात्र पडलेले त्यांच्या उलट. केंद्रीय मंत्री मित्र आपण भोलेनाथ चषक जी वर्ल्ड हॉलिडेज या टॉस बॉक्स मध्ये आहोत आणि त्यानंतर आपण आपणास नक्कीच ठिकाणी माहिती देतोय की जी वर्ल्डच्या माध्यमातून जो संघ फायनल जिंकेल त्या संघाला थायलंड टूर आहे आणि जो संघ सेमीफायनल जिंकेल त्या संघाला गोवा टूर आहे. तर नक्कीच दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी आहे. तर टॉस नक्कीच जिंकलेले आहे. पूर्ण संघाचे कॅप्टन निर्णय काय आहे? फिल्डिंग. कसं वाटतंय या मैदानात प्रवेश केल्यानंतर? कारण मला माहित आहे या सीझनमध्ये 40+ ची ही पहिलीच नाईट स्पर्धा आहे. आपण अतिशय आनंद आहे आणि ग्राउंड जो आहे खेळ चालू ठेवायचा. म्हणलं खेळल्यासारखं वाटतो इकडे. थायलंड टूर आहे. अंतिम सामना जिंकणाऱ्या टीमला तुमचा निर्णय पक्का आहे थायलंडला जायचा? नक्कीच, कोण नाही बोलणार. तुमच्या संघाला खूप खूप शुभेच्छा आहेत. टॉस हरलात. टॉस महत्वाची होती? हो, महत्त्वाची होती आणि आम्हाला आता पहिल्यांदा बॅटिंग करायची आहे. निश्चितच संध्याकाळचं रात्रीचं वातावरण, रजनी क्रिकेट स्पर्धा, किती धावा आहेत डोक्यामध्ये? 40 पर्यंत आम्ही करण्याचा प्रयत्न करू. मग हे कुठे, थायलंड की गोवा? नाही, कुठेच नाही. पहिला सामना आहे, आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. समोरचा संघ दादा संघ आहे आणि चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. तुमच्या संघालाही खूप खूप शुभेच्छा. तर मित्र, टॉस या ठिकाणी झालेले आहे. पूर्ण संघाने टॉस जिंकलेले, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आणि खांडपे संघाला आमंत्रित केलेले. फलंदाजीसाठी जाऊया आपण कॉमबॉक्समध्ये. त्या ठिकाणी आमचे सहकारी समालोचक मनोज ठाकरे सर उपस्थित आहेत. बॅक टू कॉमबॉक्स. हॅलो, धन्यवाद चिकणे सर. धन्यवाद चिकणे सर. खेळाला होते सुरुवात. या ठिकाणी आपण पाहतोय 2 चेंडूंचा खेळ झालेल्या 5 धावा धावफलकावरती. बंद करायचा आहे तो. ओके ओके ओके. कुठला टॉस बॉक्स मधला आहे? कुठला आहे तो? फोकस आहे दिलीप दा, तो फोकसचा बघ जरा विषय. पाहूया पुढील चेंडू हाताळण्यासाठी अंकुश तयार होते गोलंदाजी मार्क वरती. जवळ जवळ 71 धावा तुम्हाला धावपालकावरती जमा करायच्या आहेत. पहिली रजनी, पहिली मॅच, 71 धावांचं टार्गेट. यावेळेस मात्र अप्रतिम झेल. क्या बात आहे. झेलच्या सुरुवात फलंदाज होते बाद. हॅलो, हो, प्रेमनाथ पाटील भाऊजी तिथे होते आणि त्यांच्या मार्फत हा उत्कृष्ट झेल घेतलेला आहे आणि पहिला फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. 71 धावांचं भलं मोठं लक्ष आहे ठाकरे सर. आणि हे 71 धावांचं लक्ष पार करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागेल समोरच्या टीमला, म्हणजे श्याम स्पोर्ट धामणगाव संघाला. प्रेम तरे आणि मेघनाजित तरे यांच्या मार्फत नक्कीच जेवणाची उत्तम, सशुल्क जेवणाची उत्तम सोय केली गेलेली आहे. मित्रांनो, ज्या प्रेक्षकांना, ज्या खेळाडूंना अगदी चविष्ट भोजन करायचं असेल त्यांनी नक्कीच व्यासपीठाच्या मागे आपण जायचं आहे आणि सशुल्क अगदी जेवण घ्यायचं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय 1 धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने धावसंख्या 6 या अंकावरती
जाऊन पोहोचते. निश्चित अशी जर तुम्ही केली तर मैदानाच्या आतमध्ये जो दिलेला टार्गेट आहे त्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. शेखर मयेकर याच्यावरती सर्व काही दारोमदार असेल. चांगला खेळाडू आहे. पहिला षटक पॉवर प्लेचा आहे. मोठी फटकेबाजी त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळेल का? यावेळेस उडवला इनफिल्डच्या वरतून क्षेत्ररक्षक दूरवर, चेंडू सीमारेषे बाहेर, चौकार. शिकणं मात्र आशा सोडून दिली कारण चेंडू मात्र सरसावताय. ठाकरे सर, मयेकर हे आर्मी रिटर्न आहेत आणि गेली 10 वर्ष मी त्यांचा खेळ पाहतोय. अगदी त्यांच्या खेळामध्ये कुठलाही बदल झालेला नाही आहे. या 40+ क्रिकेट संघटनेमध्ये मला पहिल्यांदा जी संधी दिली होती समालोचनाची, ती श्याम स्पोर्ट धामणगाव या संघाने दिली होती आणि 10 वर्षापूर्वी ती संधी याच संघाने मला दिली होती. आणि आजही मी श्याम मयेकर यांचा खेळ पाहतो, अगदी खेळामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही आहे शेखर मयेकर यांचा. अगदी बरं. ही जशी टिकून ठेवलेली गोष्ट आहे. हे कधी होतं? ज्या वेळेस आपण जी गोष्ट करतोय त्याच्यावरती नितांत प्रेम असतं आणि क्रिकेटवरती नितांत प्रेम शेखर मयेकर यांचा पाहायला मिळतंय. मैदानाच्या आतमध्ये एक चांगला स्वभाव, मैदानाच्या बाहेर पण मन मिलाव, हसमुख, दिलदार, खूप चांगल्या मनाचा हा माणूस आपण पाहतोय शेखर मयेकर. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे एका षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती. प्रवीण आज दिवस आहे. या प्रवीणचं कारण आपण पाहिलं तर काय फटकेबाजी पाहायला मिळाली. अफलातून 29 धावा धावफलकावरती जमा केल्या. त्याच्यामध्ये आपण पाहतोय ना 3 षटकारांची रांगोळी खूप चांगली उठून दिसते. आता गोलंदाजी करत असताना कशा प्रकारे गोलंदाजी होते पाहूया. पुढील चेंडू पाहूया. रमा या वेळेस ऑन साइडला खेळून काढण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. एकच धाव घेतली जाईल. शेखर मयेकर सांगून देतोय स्ट्राईक मी ठेवतोय. आज माझी रात्र आहे. आज मी खेळ करणार आणि दाखवून देतोय. पुढील चेंडू या वेळेस मात्र दुरून खेळण्याचा प्रयत्न. माहिती आहे की फलंदाज पिच वरती उतरलेला आहे. अतिशय हुशार गोलंदाज प्रवीण. लगेच शारीरिक भाषा ओळखली आणि हात आपला खेचला गेला आणि समोर ठेवला गेला. ऑफ स्टिक वरती चेंडू निर्धावचे होते सांगता. पहिल्या चेंडूवरती 1, इथं निर्धाव. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 15 धावा. पुढील चेंडू गोलंदाज टर्न होतोय. यावेळेस उडवलाय. चेंडू हवेमध्ये आहे. काय घडतंय पाहूया. आणि इथं मात्र जीवनदान दिलं जातंय. आणि कोणाला जीवनदान दिले जाते? ज्याने चांगली सुरुवात केली गेली आहे शेखर मयेकर. हार जीत खेळाचा पाठ आहे मित्रांनो. खेळत असताना जिद्द अशी दाखवा की जिंकताना समोरचा टीम म्हणला पाहिजे वाह काय खेळ केला. आणि त्याच ताकदी तोलामध्ये शेखर मैदानाच्या आतमध्ये धाडतोय. पुढील चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती. या वेळेस आपण पाहिलं तर बॅटची कडा ज्याच्यासाठी विणला होता झाला तो फलंदाज त्या जाल्यामध्ये सापडतोय. शेखर मयेकर बाधून तंबूच्या सरळ जाताना पाहायला मिळते.
क्या बात आहे. जो घातक ठरत चालला होता त्याला मात्र थांबवलं गेलं. त्याचा दिवा या ठिकाणी विझवण्यात आला. पाहूया प्रवीण पुन्हा एकदा यावेळेस ऑन साइडला खेळून काढलेला आहे. फटका चांगला सजवलेला आहे. दुरून क्षेत्ररक्षक घेतोय. एक धाव कंप्लीट केली. दबाव टाकला जातोय. परंतु आपण पाहतोय काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. तू माय माय. एकाच गाड्या आपण पाहतोय. एकाच रुळावरती दोन्ही गाड्या. परंतु हे 40 प्लसचं क्रिकेट आहे. असं जमत नाही. दोन्ही गाड्यांना स्ट्राईक सोडावे लागते तेव्हा रन घेतला जाईल की बाद केलं जाईल. हे 40 प्लसचा नियम आहे. त्या अनुषंगाने आपण पाहतोय कुठल्या प्रकारची इथं विकेट काय गेली नाही आहे. रामा भोईर एकच चांगला खेळाडू आहे. भरपूर वर्षे क्रिकेटसाठी दिले. आजही त्या ताकदीतोलामध्ये खेळतोय. यावेळेस पाहतोय आपण बॅटची कडा लागली होती आणि या ठिकाणी मात्र रनिंग बिटवीन द विकेट कमजोर पाहायला मिळेल. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात होतोय बाद. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये संतोष भोईर जातोय. निश्चित हा एक चांगला खेळाडू आहे. डावाला सावरू शकतो, आवरू शकतो. भले मोठं आव्हान आहे परंतु खेळताना एक जिद्द चिकाटी संघर्ष दाखवावा लागेल. निश्चितच आपण पाहतोय खेळ आहे क्रिकेटचा आणि क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय चेंडू बॉल शिवाय खेळू शकत नाही आहेत. आणि आपण पाहिलं तर जय मौलाना आता संघाचे संघनायक सरवली संघाचे संघनायक जय हनुमान सरवली संघाचे संघनायक सन्मान्य सोमनाथजी चौधरी साहेब यांच्या माध्यमातून संपूर्ण बॉल दिलेले आहेत या स्पर्धेसाठी. क्या बात आहे. खूप खूप धन्यवाद सोमनाथ दादा. आपलंही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जुलूम मिली सरकार चाललेले आहे या गावात. आपण पाहिलं तर चांगलं वातावरण आहे. राग द्वेष मतभेद बाजूला सारून एक चांगलं आयोजन SSPL. क्या बात आहे. पुढील चेंडू यावेळेस समोरच्या दिशेने खेळला गेला आहे. पाहूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. थोडीशी लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. चेंडू फेकण्यामध्ये कुठेतरी उशीर झाला. परिणाम सर्व एकाचं दुसऱ्यामध्ये परिवर्तन. मित्र क्रिकेटचा खेळच असा आहे संघ सहकार्याचा, एकतेचा, प्रबलतेचा. आणि आपण पाहिलं तर याच कारणास्तव श्रीकृष्णाने 5000 वर्षापूर्वी यमुनेकाठी चेंडू फलीचा खेळ खेळला गेला होता. आज हा क्रिकेटचा खेळ भारतवर्षामध्ये खूप आवडीने आणि खूप ताकदीने खेळला जातोय. या दरम्यान आपण पाहतोय एक धाव आलेले आहे. एका धाव्याने स्कोर कार्ड पुढे सरकते. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती जाऊन पोहोचते. यावेळेस उडवलाय. चेंडू हवेमध्ये आहे. पाहूया काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. इथं मात्र एक नाही, दोन नाही, तिसरी ट्राय केली परंतु चेंडू काय हाताला लागला नाही. धरतीला दान. 2 धावा कंप्लीट या ठिकाणी होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. पाहू शकता धावफलकावरती 23 धावांवर बोर्ड लागल्या जातात. 70 तब्बल 71 धावांचं टार्गेट आहे. आणि 71 धावांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी या रजनी स्पर्धेमध्ये तुम्हाला हवाई सफर करावा लागेल. कारण खालती ट्रॉफिक आहे आणि ट्रॉफिकचा बचाव करायचा असेल तर तुम्हाला हवाई सफर करावा लागेल. या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉल स्क्वेअर मारा पाहायला मिळत आहेत. पंचांच्या हात समांतर आणि अवंतर धावाची खून केली जाते. 24 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू यावेळेस उडवला. वाडे शॉट. पाहूया परंतु क्लिअर करेल का. बाउंड्री नाही आहे. या ठिकाणी झेलच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. क्या बात आहे. प्रेमनाथ पाटील यांची रजनीमध्ये सुद्धा नजर घारीपेक्षा तेज. झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद करतोय. अमोल ज्याच्याकडे चांगली कला होती, चांगली फटकेबाजी होती, मात्र तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळत आहे. नवीन फलंदाज चिंतामण येतोय मैदानाच्या आतमध्ये. चिंता वाढवेल का समोरच्या टीमची हे पाहण्यासारखं राहील.
पुढील चेंडू पुन्हा एकदा फलंदाज होतोय तयार, गोलंदाज होतोय तयार, सरसा होतोय यावेळेस हलक्या हाताने आपण पाहू शकता दिशा दिली आहे पॉईंटच्या रिजन मधून चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होतोय. इथं मात्र एक धाव कंप्लीट केली, चेंडूला उचलला जाईल तोपर्यंत अवसर वेल आहे. खास करून आपण पाहतोय चिंतामण यांच्याकडे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्याने स्कोर गाठ पुढे सरकते. धावसंख्या आपण पाहू शकता धावफलकावरती 26 ऑन बोर्ड लागल्या जात आहेत. 71 धावांचं टार्गेट तिसऱ्या षटकामध्ये खेळ आलेला आहे. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, एक्झिक्यूटिव्ह करता आलं नाहीये. बॅट आणि बॉलचा जो संपर्क होणं गरजेचं आहे तो झाला नाहीये. एक धाव घेतली जाते, एका धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते. ती म्हणजे आपण पाहू शकता 27 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ संपन्न झाला. आता मी तर म्हणेन की औपचारिकता जणू काय उरलेली आहे, कारण हा शेवटचा षटक बाकी आहे आणि विजयाचं समीकरण जर पाहायला गेले ना तर 44 धावांचं आहे आणि 6 चेंडूंमध्ये 44 धावा बनवण्यासाठी आपण जर पाहिलं तर गोलंदाजांनी मदत केली जुलीमिली सरकार तरच बनवू शकतात, अन्यथा बनवू शकत नाहीत. ISPLचा नियम आणावा लागेल 9वा मारण्यासाठी, तेव्हा कुठेतरी या धावा कंप्लीट केल्या जातील. येईल हळूहळू तोही नियम येईल. या कमी षटकांमध्ये तो नियम येऊ शकत नाहीये. पाहूया नवीन गोलंदाज दयानंद येतोय. आनंद वातावरण निश्चितच असेल. मी तर म्हणेन गावदेव ओवली संघामध्ये, ओवली गावामध्ये, ओवलीच्या पाठी राख्यांमध्ये, कारण रजनी स्पर्धा आपण पहिली खेळतोय. पहिल्या रजनीमध्ये विजय संपादन केलं जातंय. पहिला आणि शेवटचा जो असेल त्याला याद केलं जातं, आठवण केलं जातं आणि सुरुवात चांगली पाहायला मिळाली. खास करून आपण पाहतोय प्रवीण, क्या बात आहे, फटकेबाजी चांगली, धडाम धूड फटकेबाजी पाहायला मिळाली. त्या अनुषंगाने स्कोर कार्ड खूप मोठा सजला गेला. चांगला प्रयत्न केला श्यामसमर धामणगाव संघाने. यावेळेस टर्न केलेला आहे ऑन साईडला. या सामन्याची, या मॅचची, या ओव्हरची औपचारिकता आहे. खेळ कशा प्रकारे पूर्ण होईल हे पाहिलं जाईल. क्रिकेटचा खेळ आणि मानवी जीवनाचा मेल जो आहे ना तो निश्चितच आपण पाहतोय खूप साम्य आहे. आता पहा, सामना चालू होतोय आपल्याला सर्वांना माहिती आहे, पण तो कधी संपेल हे माहिती नाहीये. माणूस जन्माला येईल हे सर्वांना माहिती आहे, पण तो कधी मरेल, मृत्यू कधी होईल सांगता येत नाही. किती मोठं साम्य आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. यावेळेस ऑन साईडला खेळून काढलेला आहे. पाहूया, इथेही एक धाव घेतली जाते आणि आपण म्हणतो नाही की आता हा माणूस गॅसवरती आहे, तशी मॅच गॅसवरती आहे. ती फॉर्मॅलिटी पूर्ण करायची आहे. चंपीने खेळ पुढे चाललेला आहे. अजूनही आपण पाहतोय 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि आपण सर्वजण वाट पाहतो कधी सामना संपते, कधी सामना संपते. जीवनामध्ये मी तसंच होतंय, कधी होतंय, कधी होतंय अशी वाट पाहिली जाते. पाहूया, ऑन साईडला खेळून काढलेला आहे. इथेही एक धाव. चला, आजचा दिवसही निघाला. अजून 3 दिवस आहेत या ओव्हरमधील फेकण्याचे. चिकणे सर, यस कमी तिथं आम्ही चिकणे सर डीजे ऑपरेटिंगसाठी गेलेत. या ठिकाणी पाहतोय आपण 2 चंपी एक्स्ट्रा, चौकार. 2 दिवस पाणी पित होते, आज पेच पिली, चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्येला मिळतो 11 धावसंख्या. पाहतोय धावफलकावरती 34 धावा. .34 34 धावा ऑन बोर्ड लागल्या जात आहेत. यानंतरची एक चांगली मॅच पाहायला मिळेल. ज्या संघाला नेहमी फलंदाजी करायची असते त्याच फलंदाजाला पहिल्या इनिंगमध्ये त्याच टीमला फलंदाजी दिली गेली आहे. विजय स्पोर्ट खानपे, क्या बात आहे. आकर्षक खेळी पाहायला मिळेल का? पहिल्या रजनीतील पहिली मॅच 40+ आपल्याला पाहायला मिळाली. 71 धावांचं टार्गेट, रेकॉर्ड बनते तुटणे केली आहे आणि तो दमखम आहे विजय स्पोर्ट खानपे संघाकडे आणि त्या पूर्ण करण्यासाठी गावदेव पूर्ण सुद्धा त्यात ताकदीत ओलामल्याचे आहे. कारण विजय स्पोर्ट खानपे संघाच्या संघाने सांगितलं की गावदेव पूर्ण संघ ही दादा संघ आहे.